आणि आपलं मन जे काय मुळातच चंचल आहे ते आपल्याला सतत वेगवेगळ्या विचारांच्या मागे धावायला लागतं, वेगवेगळ्या वासनांच्या मागे धावायला लावतं. मला तुम्ही सांगा बघा हो, एखादी आपली इच्छा असते ती पूर्ण करण्याकरता आपण अगदी सगळ्या बाजूने प्रयत्न करतो, ती इच्छा पूर्ण होते सुद्धा, त्यातला आनंद आपण उपभोगायला सुरुवात करतो, पण तो किती काळ राहतो? नाहीच राहत. आपल्याला लगेच आपलं मन वेगळ्या कुठल्या तरी गोष्टीकडे लक्ष वेधतं आणि सांगतं चल आता त्याच्याकरता काम करूया, ते आपल्याला पाहिजे, ते आपल्याला पाहिजे असं म्हणून तो सतत आपल्याला धावायला लावतो आणि मग मनामध्ये सातत्याने असमाधान निर्माण होतं. सतत कितीही मिळवलं तरी मन असमाधानीच असतं. म्हणून ह्या मनाच्या स्वभावाला जर तुला पालटायचं असेल ना, तर तुझं सगळं लक्ष त्या रघुरायाच्या चरणी अर्पण कर. बरं, हा रघुराय तरी कोण आहे रे? हा राम कोण आहे? ज्याचं वर्णन करता सगळं वेद शास्त्र पुराणं थकली आहेत. एवढं वर्णन केलं आहे त्यांनी, तरीसुद्धा त्याचे गुण वर्णन करायचे अजून शिल्लकच आहेत. असा तो व्यापक श्रीराम. त्याच्या चरणी जर तुझी चित्तवृत्ती एकाग्र केलीस तर तुला समाधान मिळायला लागेल आणि कुठेतरी या धावत्या मनाला तू आवर घालू शकशील. कारण जे समाधान मिळवायला हा मनुष्य जन्म तू घेतलेला आहेस, त्याच्याकरता तुला स्वतःच्या मनाला या ज्या काही उपभोग्य वस्तू आहेत, भौतिक जगातल्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामागे धावण्या लावून स्वतःच्या मनाला सतत चंचल ठेवून, अस्थिर ठेवून जे काही नुकसान तू करतोयस त्याच्याही पेक्षा तू पूर्ण लक्ष त्या रामाकडे केंद्रित कर आणि मनामधली चंचलता कमी करून असं एक समाधान प्राप्त कर की जे प्राप्त करायला तू मनुष्य जन्म घेतलेला आहेस.